10 फंक्शन इज युज्ड फॉर रिपीटेडली. ओके, रिपीटेडली म्हणजे काय, एकच फंक्शन तुम्ही प्रत्येक वेळेस वापरू शकता. मल्टिपल पॅरामीटर्स असतील, त्याचा रिटर्न कीवर्ड वगैरे. तर बाकीच्यांपेक्षा आहे ना, यात भरपूर तुम्हाला शिकायला भेटणार आहे की फंक्शन नक्की काय असतं. की जावा स्क्रिप्टचं फंक्शन आहे ना, इन जावा स्क्रिप्ट नॉर्मल फंक्शन इज डिक्लेअर्ड युजिंग फंक्शन कीवर्ड. ओके, फंक्शन कीवर्ड जर तुम्ही लिहिला तर त्या जावास्क्रिप्टला कळते की आपलं फंक्शन चालू आहे. आता याच्यात काय असतं की 4 टाईप असतात की तुमचं विदाउट पॅरामीटर्स. नेक्स्ट टाईप असतो तुमचा एक डॉट विथ पॅरामीटर. हे सगळ्या लँग्वेजेसमध्ये असतात कॉमन. नेक्स्ट असतो की विदाउट पॅरामीटर बट विदाउट पॅरामीटर नो रिटर्न. आणि नेक्स्ट असतो की विथ पॅरामीटर्स अँड रिटर्न टाईप. असे भरपूर आहेत की पाचवा पण येईल की काय, जर मी पॅरामीटर नाही पाठवणार, मला रिटर्नमध्ये पाहिजे, असं आहे. 5 ते 6 म्हणजे मल्टिपल आहेत, पण हे 4 बेसिक असते की तुम्ही विथ पॅरामीटर लिहू शकता, विदाउट पॅरामीटर लिहू शकता. नेक्स्ट आहे की तुमचा विदाउट पॅरामीटर विथ नो रिटर्न टाईप. आपण त्याला काय पाठवत पण नाही आणि आपण त्याकडनं काय घेत पण नाही. नेक्स्ट असतो तुमचा विथ पॅरामीटर, आपण त्याला काहीतरी पाठवते आणि आपल्याला रिटर्नमध्ये काहीतरी पाहिजे. अजून यात काय असू शकतो की आपण पाठवतोय पण आपल्याला काहीतरी नको आहे त्याच्याकडून. नेक्स्ट असू शकतो की आपण काय पाठवत नाही पण त्याच्याकडून आपल्याला काहीतरी पाहिजे. असे टोटल 6 टाईप आहेत, 5 आणि 6. इथं विदाउटच्या जागी विथ पॅरामीटर नो रिटर्न आणि विदाउट पॅरामीटर आणि रिटर्न, आपल्याला रिटर्न पण पाहिजे. रिटर्न अशासाठी तुम्ही बघू शकता. ओके, आता बेसिक सिंटॅक्स नॉर्मल फंक्शन आपण बघणार आहे. नॉर्मल फंक्शन फंक्शन 01.js. आता इथं मला फंक्शन लिहायचं आहे. तर फंक्शन नॉर्मल फंक्शन कसं असतं की यात होस्टिंगचा प्रकार असतो की नॉर्मल फंक्शन आता तुम्हाला JIT कंपायलरचं गोष्ट आठवायची. मी काय सांगितलेलं आहे की जस्ट इन टाइम म्हणजे जावास्क्रिप्ट तुमचा लाईन बाय लाईन एक्झिक्यूट होतो. नॉर्मल फंक्शन इज अ होस्टिंग टाईप. आता होस्टिंग म्हणजे काय ते पण कळेल. सपोज मी इथं काय केलं, से हॅलो फंक्शनला कॉल केला. ओके, फंक्शनला कॉल कसा करायचा आहे की तुम्हाला सर्क्युलर ब्रॅकेट लागतात. जरी इथं मी फंक्शन असं केलं नाही ना तरी पण जावास्क्रिप्टमध्ये चालतं. कधी कधी वर्क होतं, कधी कधी नाही होत. आणि इथं मला डिक्लेरेशन करायचं, डेफिनेशन द्यायचं आहे. तर काय मी करणार, फंक्शन कीवर्ड तुमच्या फंक्शनचं नाव, त्याचे पॅरामीटर्स आणि त्याची बॉडी. ओके, काय करायचं आहे, फंक्शन कीवर्ड फंक्शनचं नाव, इथं तुमचे पॅरामीटर म्हणजे तुमचे सर्क्युलर ब्रॅकेट आणि नेक्स्ट कर्ली ब्रेसेसमध्ये जे पण काय पण ऑपरेशन करणार आहे ते कर्ली ब्रेसेसमध्ये. इथं मी सपोज मी टाकणार कन्सोलमध्ये लॉकर डबल कोटमध्ये हॅलो दिस इज नॉर्मल फंक्शन. ओके, आता मला हा रन करायचा आहे. रन काय करणार आहे मी, नोड स्पेस तुमच्या प्रोग्रामचं नाव आला का, दिस इज नॉर्मल फंक्शन. आता होस्टिंग काय असते की ज्यावेळेस तुमचं मेमरी डिक्लेरेशन होतं, मेमरी डिक्लेरेशन कधी झालं तुमचं की रन टाईमला झालं. सॉरी, मेमरी डिक्लेरेशन कधी झालं तुमचं, कंपाईल टाईमला झालं. आता कंपाईल आणि रन टाईम हे दोन तुम्हाला कीवर्ड लक्षात ठेवायचे आहेत की मेमरी तुमचं कंपाईल टाईम आणि इथे येणार आहे तुमचा रन टाईम. आता हे सगळे इंटरनल नॉलेज आहे,
लक्षात ठेवलं तरी चालेल, नाही ठेवलं तरी चालेल. की कंपाईल टाईम होतं कधी की तुमचा प्रोग्राम बिफोर प्रोग्राम एक्झिक्यूट मेमरी विल बी allocate ॲट कंपाईल टाईम. म्हणजे काय झालं, कंपाईल टाईम कशाला बनणार तुम्ही, की ज्यावेळेस तुमचा प्रोग्राम कंपाईल होणार आहे त्या टाइमलाच तुम्हाला मेमरी भेटणार आहे. म्हणजे हा जो फंक्शन आहे, या फंक्शनचं जे एक्झिक्युशन आहे ते अगोदरच ठरलेलं असणार आहे. हे जे कन्सोल असेल किंवा इथं सपोज लेट नम टाकलं इज इक्वल टू 10. आता या नंबरची जी मेमरी आहे आणि इथं मी ते नंबर प्रिंट केला. आता हे जे नंबरची व्हेरिएबलची जी मेमरी आहे ती कंपाईल टाईमला डिक्लेरेशन झाली. त्याला काय झालं, तुमचं बिफोर प्रोग्राम एक्झिक्यूट मेमरी विल बी अलोकेट ॲट कंपाईल टाईम. नेक्स्ट असणार आहे तुमचा रन टाईम. रन टाईमचं कसं असतं की तुम्ही प्रोग्राम कंपाईल झाल्यानंतर एक्झिक्युशन होणार आहे ना, त्यावेळेस त्याला रन टाईमला मेमरी भेटते. आफ्टर इथे येणार तुमचं आफ्टर प्रोग्राम एक्झिक्यूट मेमरी विल बी अलोकेट ॲट रन टाईम. रन टाईमला तुम्हाला मेमरी भेटणार आहे. आता रन टाईमला कसं भेटलं, जर हेच फंक्शन मी ओके आता हे बघ, हे तुमचं झालं कंपाईल टाईम. फंक्शन 02.js सेम केली प्रोसेस. इथं मी काय केलं, लेट नम इज इक्वल टू आता हे ॲरो फंक्शन आहे. ओके, लेट नम इज इक्वल टू 10 आणि इथं आपण करणार आहे कन्सोल डॉट लॉगमध्ये नम प्रिंट. सिंटॅक्स बरोबर आहे, ॲरो फंक्शन आपण इथं वापरलं आहे. CLS फंक्शन 1 फंक्शन 2. आला का एरर? एरर काय आला की रेफरन्स एरर. जर तुम्हाला CPP मधली रेफरन्स जर कन्सेप्ट माहीत असेल तर रेफरन्स काय असतं की एखादा व्हेरिएबल आहे आणि त्याचा एखादा रेफरन्स आपण डिक्लेअर करतो ना. डिक्लेअर म्हणजे रेफरन्स घेऊन आपण एखादा ऑब्जेक्ट क्रिएट करतो वगैरे, तशा टाईपमध्ये रेफरन्स एक कन्सेप्ट असते. रेफरन्स काय करते की ह्या नम हे जे फंक्शन आहे, सॉरी नम इथं नम नाही येणार आपल्या इथं से हॅलो येईल. ओके, आता त्याने एरर ॲक्च्युअली एरर दिला जो मला पाहिजे होता की रेफरन्स एरर. रेफरन्स एरर काय केलं की कॅन नॉट ॲक्सेस से हॅलो बिफोर इनिशियलाइज. ओके, आता या फंक्शनमध्ये बघा मी काय केलं, फंक्शन कीवर्ड लिहिला आणि से हॅलो वर्किंग झालं. हे फंक्शन मी एक्झिक्यूट केलं. इथं पण काय केलं, मी फंक्शनच लिहिलं. ॲरो फंक्शन याला बोलतात, हे शिकायच्या पुढे जाऊन ॲरो फंक्शन लिहिलं. फक्त याला काय केलं, मी डिक्लेरेशन खाली केलं आणि त्याला कॉलिंग कुठे केलं, वरती केलं. हा तुमचा झाला काय झाला, होस्टिंगचा एरर झाला. होस्टिंग एरर काय म्हणतो तुमचा, व्हॉट इज होस्टिंग. आता हे कन्सेप्ट तुम्हाला इंटरव्ह्यूला विचारतात. इंटरव्ह्यू जावास्क्रिप्टवरती काय क्वेश्चन विचारतो, तर होस्टिंग बद्दल विचारतो. व्हॉट इज होस्टिंग. होस्टिंग इज मेमरी allocation when and where. आता म्हणजे काय, वेन आणि वेअर काय घ्यायचं, एवढंच आन्सर होस्टिंगचं की तुमची जी मेमरी आहे ती कधी ॲलोकेशन होणार आहे आणि कधी होणार आहे, कंपाईल टाईमला होणार आहे का रन टाईमला होणार आहे. आता हे फंक्शन जर तुम्हाला रन करायचं असेल तर मी काय करणार, Ctrl+X Ctrl+V. आता हे मी काय केलं, अगोदर डेफिनेशन लिहिली आणि इथं फक्त कॉल केला CLS. झालं का, आलं का 10. काय चेंज आहे का नाही, असं तुमचं फंक्शन आहे. हे आपल्याला बघायचं आहे. फक्त होस्टिंगचा जो कन्सेप्ट आहे ना ते तुम्हाला लक्षात रिपीट पाहिजे असेल तरी पण सांगा. कळलं असेल तर 1 टाईप करा. तर रिपीट सांगताय का,
की होस्टिंग कन्सेप्ट काय असते. आता तुम्हाला दोन फंक्शन घ्यायचे. आता हे कंट्रोल एक्स कंट्रोल व्ही विंडोज व्ही केल्यानंतर असे दोन प्रोग्राम आहेत. ओके, आता इथं हे पण नॉर्मल आहे. फंक्शन कीवर्ड आणि ओके. आता मी काय केलं, एक फंक्शन आहे ते फंक्शन मी एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलं आणि हे इथं राईट साईडला ओपन करतो आणि हे नको आहे मला. आता मी काय केलं, दोन फंक्शन डिक्लेअर केले. आता पहिलं हे वालं फंक्शन बघा, इथं काय केलं मी अगोदर कॉल केला आणि कॉल केल्यानंतर हे फंक्शन मी खाली डिफिनेशन केलं. ओके, हा एक प्रोग्राम झाला तुमचा. नेक्स्ट काय केलं, इथं मी कॉल केलं आणि हे फंक्शन डेफिनेशन खाली केली. सेम आहे, फक्त इथं मी काय केलं, नॉर्मल फंक्शन वापरलं आणि इथं फक्त अनोनिमस फंक्शन वापरलं. ओके, अनोनिमस फंक्शन आपल्याला बघायचं पुढे जाऊन. फक्त होस्टिंग कन्सेप्ट यातली फक्त लक्षात ठेवायचं की नॉर्मल फंक्शनवरती होस्टिंग अप्लाय होत नाही. आता होस्टिंग म्हणजे काय, जसं मी सांगितलं तुम्हाला की कंपाईल टाइम आणि रन टाइम. आता तुम्हाला ज्यावेळेस जावास्क्रिप्टची मेमरी भेटते, जावास्क्रिप्टची मेमरी कशी भेटते, जसं मी सांगितलं तुम्हाला JIT कंपायलर असतो तुमचा. JIT कंपायलर म्हणजे जस्ट इन टाइम. आणि जावास्क्रिप्टचं एक्झिक्युशन कसं होतं, लाईन बाय लाईन. इथं 17 नंबरची लाईन आली, इथं 18 नंबरची, 20, 21, 22 अशा लाईन बाय लाईन कंपाईल होतं. ओके, तर इथं पण काय झालं, त्यानं कंपायलेशन केलं आणि इथं पण आपलं जे प्रोग्राम होता हा वाला, तर इथं पण त्यानं काय केलं, तुमचा कंपाईल केला. पण एक्झिक्युशन कुठं झालं, इथं झालं, इथं झालं. पण ज्याचा आता डिफरन्स आहे 2015च्या अगोदर. ओके, 2015च्या अगोदर कसं होतं, ही कन्सेप्ट आहे तुमची. अगोदर फंक्शन डिक्लेरेशन असेल, डेफिनेशन असेल ती लिहायची आणि खाली फक्त कॉलिंग करायचं, किंवा वरती जरी कॉलिंग केलं खाली डेफिनेशन वगैरे लिहायची. पण 2015 नंतर इकमास्क्रिप्ट 6 आल्यानंतर, इकमास्क्रिप्ट 6 आणि बिफोर 2015 अशी कन्सेप्ट होती. अजून हे चालतं, पहिले एक्झिक्युशन पहिले जे लिहिलेलं आहे ते कधीच काढत नाहीत वेबमध्ये. आता नेक्स्ट काय केलं मी, इथं प्रोग्रामला कॉलिंग केलं, इथं सेम याला पण कॉलिंग केलं, इथं कॉलिंग केलं. फक्त यात डिफरन्स काय केला, इथं फंक्शन कीवर्डने त्याची डेफिनेशन लिहिली, इथं अनोनिमस फंक्शननं केलं. अनोनिमस काय की याला या फंक्शन कीवर्डला इथं कुठे नाव दिलंय का, नाही दिला. जरी इथं मी नाव दिला तरी ती ॲज अनोनिमस म्हणून ओळखलं जातं. अनोनिमस का म्हण, आपण एका व्हेरिएबलमध्ये ते फंक्शन स्टोअर केलंय. हे काय तुमचं लेट काय करतो, तुमचा व्हेरिएबल डिक्लेरेशन करतो. व्हेरिएबल आपण काय केला, से हॅलो, आणि त्याला एक फंक्शन आपण अप्लाय केलं. ओके, आता एक्झिक्युशन ज्यावेळेस करणार आहे, क्लिअर ऑल ड्रॉइंग्स, ज्यावेळेस आपण एक्झिक्युशन करणार आहे ना, त्यावेळेस CLS नोड फंक्शन 01. ओके, एक्झिक्युशनला काय झालं ना, एरर दिला नाही. हा तुमचा काय झाला, कंपाईल टाइम. अगोदर इथंच तो कंपाईल झाला आणि कंपाईल झाल्यानंतर जावास्क्रिप्टला गेला. ओके, आता नेक्स्ट हा वाला रन करू, फंक्शन 0102. आता इथं काय दिला, रेफरन्स एरर. हा पण इथं कंपाईल झाला, पण ज्या वेळेस जातो 2015 नंतर इकमास्क्रिप्ट 6 आल्यानंतर हे फंक्शन इंट्रोड्यूस केलं त्यांनी. कंपाईल झाल्यानंतर रन टाइम त्यांनी मेमरी केली. आता रन टाइम कामन की 2015 नंतर इकमास्क्रिप्ट 6 आल्यानंतर हे फंक्शन कामन काढलं की फास्टर एक्झिक्युशन कामन. या फंक्शनला फाइंड करायला लागत नाही ना, ह्या फंक्शनला कुठं आहे वगैरे. हे काय करणार, ॲज अ व्हेरिएबल म्हणून इथं त्यानं फाइंड केलं, व्हेरिएबल कुठं इथं आहे. आणि याला नंतर कळलं की आपल्या आतमध्ये एखादं फंक्शन स्टोअर केलंय, त्यामुळे याचं काय झालं, फास्टर एक्झिक्युशन झालं. ओके, फास्टर एक्झिक्युशन केल्यामुळं त्या रन टाइमला मेमरी अलोकेशन होती. या फंक्शनला जे फास्टर एक्झिक्युशन वाले आहेत, एरो फंक्शन वगैरे, त्यांना रन टाइमला मेमरी अलोकेट होती. रन टाइमला मेमरी अलोकेट झाल्यामुळे अगोदर इथं आपण त्याला कॉल केला, पण कॉल केल्यानंतर काय झालं, त्यानं रेफरन्स एरर दिला. रेफरन्स काय करतो, तुमचा याचा कुठला तरी आपला पॉइंटर या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केला. लक्षात ठेवा, याचं जे फंक्शन आहे, फंक्शनचा एखादा ॲड्रेस या व्हेरिएबलमध्ये आपण स्टोअर केला आणि इथून आपण कॉल केला. आता याच्यावरती जर डिक्लेरेशन असतं तर ते कॉल झालं असतं. आता हाच जर मी कंट्रोल एक्स कंट्रोल व्ही इथं खाली कॉल केला तर काय होणार आहे, लाईन बाय लाईन एक्झिक्युशन, आणि रन टाइमला याला अगोदर मेमरी भेटणार आणि नंतर मग इथं कॉलिंगला मेमरी भेटणार. CLS झालं का, 10 प्रिंट आपण इथं एका व्हेरिएबलमध्ये घेतलेलं. ओके, आता अजून एक रिअल सिनारिओ घेऊ आपण की विथ पॅरामीटर कसे पाठवायचे. फंक्शन .03.js
इथं सपोज आता मी फंक्शन डिफाईन करणार आहे. फंक्शन कीवर्ड चेक बॅलन्स नावाचं एक फंक्शन आहे. ओके, त्याला एक पॅरामीटर येणार आहे, त्याचं नाव दिलं मी बॅलन्स. ओके, आता हे बॅलन्स काय झालं, त्याचं लोकल व्हेरिएबल झालं. या फंक्शनचं लोकल व्हेरिएबल म्हणजे हे बॅलन्स व्हेरिएबल या फंक्शन पुरतं चालणार आहे. नेक्स्ट काय केलं, इफ आता या बॅलन्स व्हेरिएबल आपल्याला व्हॅलिडेशन लावायचे आहेत आणि इथं एल्स टाकू. आता इथं कन्सोल डॉट लॉग इथं डबल कोटमध्ये INSUFFICIENT इनसफिशियंट बॅलन्स. ओके, शब्द पाठ ठेवलेले बरे असतील असे. नेक्स्ट आपण इथं केलं की कन्सोल कन्सोल डॉट लॉगमध्ये डबल कोटमध्ये अवेलेबल बॅलन्स आणि इथं आलेला बॅलन्स. इथं आपण आता RS ओके रुपीज. आता ते आरचा सिंबल येतो ना आपल्या मराठी ह्याच्यात, तेव्हा नाही येत कारण की आपला क्युरिटी कीवर्ड आहे. आता मला काय ह्याच्यावर कंडिशन करायचे, बॅलन्स जर मोठा असेल कोणापेक्षा, 0पेक्षा, तर तू इथं दाव तुझा बॅलन्स, अदरवाईज इनसफिशियंट बॅलन्स दाव. आता मला एक कॉलिंग करायचं आहे. आता तुमच्या अदर लँग्वेजेसमध्ये CPP जरी असलं, C जरी असलं ना, तर ते काय झालं स्ट्रिक्टली येत्या. जावास्क्रिप्ट काय तुमचं स्ट्रिक्टली नाही. लक्षात ठेवायचं की जावास्क्रिप्ट तुमचं स्ट्रिक्टली नाही. आता स्ट्रिक्टली कसं की ज्यावेळेस मी इथं कॉलिंग करणार आहे, चेक बॅलन्सला मी कॉलिंग केलं, इथं सपोज मी 5,000 दावलं. ओके, आता हा वर्किंग झालं. नेक्स्ट काय केलं मी, चेक बॅलन्सला पॅरामीटर मी पाठवलेला नाही, विदाऊट पॅरामीटर, तरी पण त्यानं एरर द्यायला पाहिजे. पण अदर लँग्वेजेसमध्ये एरर देतं, पण जावास्क्रिप्टमध्ये एरर देत नाही. जरी पॅरामीटर पाठवला तरी मी घेणार, नाही पॅरामीटर पाठवला तर नाही घेणार. जसं तुमची इच्छा असेल तसं मी वर्किंग करणार. अशा टाईपमध्ये जावास्क्रिप्ट. तीन बरोबर आणि वर्किंग झालं का. अवेलेबल बॅलन्स इज 0, 5,000 रुपये. आता नेक्स्टला काय केलं, फंक्शन कॉल झाला. आता फंक्शन कॉल वेळेस काय केलं, इथं 0 गेलं, त्याला 0 केल्यामुळे काय झालं, कन्सोल डॉट लॉग इनसफिशियंट बॅलन्स. जर का इथं मी बॅलन्स केलं 0 म्हणजे त्याला नल व्हॅल्यू गेली, CLS. सेम प्रोग्राम रन केला, आला का अनडिफाइनड. आता अनडिफाइनड का म्हण, इथून त्याला व्हॅल्यूच गेली नाही. व्हॅल्यू ज्यावेळेस आपण जात नाही त्यावेळेस तो अनडिफाइनड झाला. आता तुमचा अजून एक नलला ते येतं तसं बघूया. बॅलन्स जर असेल तर, नाहीतर इथं बॅलन्स असेल डबल कोटमध्ये 120 रुपये. बघूया, नलला येतं पण अनडिफाइनड येतं का नाही माहित नाही. ओके, अनडिफाइनडला पण ते येते. आलं का तुमचं. जर अनडिफाइनड असेल तर तुमच्याकडं मायनसमध्ये आपण टाकू, जर थोडं वाटलं पाहिजे त्याला आपण. आला का -120. आता हा सिंबल काय मी लास्ट लेक्चरला सांगितलेलं की जर पॅरामीटर आला नाही, आता हेच व्हॅलिडेशन का मी सांगितलेलं की ज्यावेळेस तुमच्याकडून सर्व्हरवरून काय आलाच नाही तुम्हाला, इथं व्हेरिएबलमध्ये तुम्हाला डेटाच आला नाही, तर त्यावेळेस काय केलं मी, जर त्या डेटा नसेल तर ही कंडिशन अप्लाय कर. आला का. जर तुमचा आता तुम्ही डावलेच त्याला की बॅलन्स आहे काहीतरी, असा तुमचा पॅरामीटर विथ पॅरामीटर वगैरे वर्क होतं इथपर्यंत. आता नेक्स्ट टाईप आपला, आता नेक्स्ट टाईप काय, जसं सिलेबसनुसार त्यांना एक्सप्रेशन दिलंय. कोणता, फंक्शन डिक्लेरेशन म्हणजे आपण जे वापरलं ते, आणि फंक्शन एक्सप्रेशन. एक्सप्रेशन म्हणजे काय की व्हॉट इज फंक्शन एक्सप्रेशन. आता फंक्शन एक्सप्रेशनचा बेसिक सिंटॅक्स काय असतो की फंक्शन इज स्टोर्ड in variable. Okay, function is stored variable and it is also called anonymous function, and it is also
हाय ऑर्डर फंक्शन आहे. त्याची झाली थिअरी म्हणजे ती प्रॅक्टिकलमध्ये पण सेमच आहे. थिअरी काय झाली, तो तुम्हाला जे एखादं फंक्शन एखाद्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायचं आहे. ओके, फॉर एखाद्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलेल्या फंक्शनला काय म्हणा तुम्ही, फंक्शन एक्सप्रेशन म्हणू शकता, किंवा त्याला फंक्शन अनोनिमस फंक्शन म्हणू शकता, किंवा त्याला हाय ऑर्डर फंक्शन म्हणू शकता. आता अनोनिमस फंक्शन काय, व्हॉट इज अनोनिमस फंक्शन? इट इज विदाउट फंक्शन नेम कॉल्ड अनोनिमस. आता हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की अनोनिमस फंक्शन कशाला म्हणतात, की ज्या फंक्शनला नाव नाही. जर एक्सप्रेशन नाही लक्षात राहिलं ना, तर अनोनिमस तर लक्षात ठेवायचंच आहे. महत्वाचे 3 पार्ट आहेत. एक असतो तुमचा नॉर्मल फंक्शन, अनोनिमस फंक्शन, आणि नेक्स्ट असतो तुमचा एरो फंक्शन. फंक्शन 04.js. आता आपल्याला एक व्हेरिएबल बनवायचा आहे, लेट व्हेरिएबल. आपण काय टाकू, व्हेरिएबल नेमच टाकू, variable नेम इज इक्वल टू. आता इथं मला फंक्शन स्टोअर करायचं आहे. फंक्शन याचे पॅरामीटर्स आणि याची बॉडी. इथं मी पहिल्यांदा टाकतो कन्सोल डॉट लॉग मध्ये दिस इज फंक्शन एक्सप्रेशन और अनोनिमस फंक्शन. त्याला मी कॉल करणार आहे. ओके, तर मी फक्त व्हेरिएबल नेम दिलं. आता हे झालं कॉल, cls नोड फंक्शन 04, सॉरी पॅरामीटर्स झाले. आलं का तुमचा व्हेरिएबल नेम? आता या व्हेरिएबलला मी ॲज अ फंक्शन म्हणून ट्रीट केलं. आता हे नॉर्मल काय व्हेरिएबल झालं, आणि व्हेरिएबलमध्ये मी एक फंक्शन केले. आता या फंक्शनला कधी कळालं मी फंक्शन आहे, ह्याला जे पॅरामीटर दिसतात काय फंक्शन आहे का, व्हेरिएबल नेम आणि हे ॲरो फंक्शन. आता हे इंटरनली एक्झिक्युशन ज्यावेळेस झालं तर ते ॲरो फंक्शन आणि स्टोअर झालं. याला म्हणतात तुम्हाला अनोनिमस फंक्शन. ओके, जर हेच फंक्शन मी वरतीला जसं मी सांगितलं तर होस्टिंगमध्ये ते वर्किंग होणार नाही. आता याचं एक्झाम्पल घेऊ, रिअल लाईफमध्ये आपण कसं वापरू शकतो. लॉग इन बटन डॉट JS. लॉग इन बटनला लेट लॉग इन. ओके, लॉग इन तुमचं एक फंक्शन आहे. फंक्शन त्याचे पॅरामीटर्स आणि त्याची बॉडी. आता पॅरामीटर्स काय काय येणार आपल्याला, युजर नेम username डॉट कॉमा पासवर्ड, आणि इफ जर आल्याला युजर नेम इक्वल 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 डबल कोटमध्ये ॲडमिन असेल, आणि अँड कामन 7 अँड कामन तुम्हाला लागतो की हा पण पाहिजे मला आणि पासवर्ड पण पाहिजे, त्या दोन्हीवरती कंडिशन अप्लाय करायचे आहे. त्यासाठी अँड नेक्स्ट तुमचा पासवर्ड ट्रिपल इक्वल टू डबल कोटमध्ये 1 2 3, किंवा नंबर जर टाकला A1 2 3, नाही डबल कोटमध्येच टाकू. ओके, आता ही बॉडी. आता इथं काय टाकणार मी, कन्सोलमध्ये कन्सोल डॉट लॉगमध्ये डबल कोट लॉग इन सक्सेसफुल. ओके, आणि तुमचा एल्समध्ये कन्सोल डॉट लॉगमध्ये इथं INVALID इनव्हॅलिड क्रेडेन्शियल्स. ओके, बरोबर आहे. आता आपल्याला पाहिजे इथं पण फंक्शन संपवू.
चांगली प्रॅक्टिससाठी लॉग इन आणि या फंक्शनला पहिला येणार आहे, याला आपण चुकीचं देऊ आधी, ओमकार, आणि पासवर्ड येणार आहे A123. ओके, सेव्ह. आणि नेक्स्ट डबल लॉग इन करू, 2 वेळा लॉग इन करू. त्यावेळेस आपण पाठवू ॲडमिन कॉमा डबल कोटमध्ये A123. ओके, बरोबर आहे. आता मला प्रोग्राम रन करायचा आहे. CLS नोड लॉग इन बटन .js. आता पहिल्यांदा ज्यावेळेस एक्झिक्युशन झाला तर काय झाला, इनव्हॅलिड क्रेडेन्शियल. इनव्हॅलिड क्रेडेन्शियल का म्हण, इथं आपण चुकीचं काहीतरी दिलं. नेक्स्ट आपण काय पाठवलं, लॉग इन सक्सेसफुल. कारण की काय, इथं आपण जे व्हॅलिडेशन केले ते व्हॅलिडेशन करून आपण केलं लॉग इन सक्सेसफुल. आता हे काय झालं, तुमचं सगळं एक्झिक्युशन झालं. ओके, इथपर्यंत जर कळालं असेल ना तर 3 टाईप करा. नेक्स्ट मला काय पाहिजे, सपोज याच फंक्शनला मी दरवाज मॉडर्न करतो की रिटर्न, तुमचा रिटर्न ट्रू और इथं रिटर्न फॉल्स. ओके, इफ मध्ये ओके, लॉग इनला आपण कॉल केला आणि याच्या बॉडीला, किंवा जरी मी बॉडी टाकली नाही तरी Ctrl+Z console.log मध्ये फंक्शनला मी काय केलं, जर तुझ्याकडं युजरनेम पासवर्ड असेल तर मला ट्रू व्हॅल्यू रिटर्न कर, आणि जर नसेल तर फॉल्स व्हॅल्यू रिटर्न कर. आता मी काय केलं, बुलियन व्हॅल्यू घेतले ट्रू आणि फॉल्स. आता त्याला काय केलं, मी एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलं. आता आल्याला व्हेरिएबल मी इफ मध्ये प्रिंट केला. इफ मध्ये काय म्हण केला, तुम्हाला जसं मी सांगितलेलं की इफ कंडिशन काय करतो, ऑलवेज ट्रू रिटर्न करतो. ट्रू ब्लॉकसाठी इफ कंडिशन असते. इफ मध्ये मी ती व्हॅल्यू चेक केली, जर असेल तर व्हॅल्यू लॉग इन सक्सेसफुल, जर नसेल तर इनव्हॅलिड क्रेडेन्शियल. आणि नेक्स्ट मला माहिती आहे की मी इथं बरोबर पासवर्ड दिला, त्यासाठी फक्त इफच वापरला आणि लॉग इन सक्सेसफुल. इथपर्यंत पण तुम्ही असं पण करू शकता. आता Ctrl+S, एरो फंक्शन इट्स ऑल्सो लाईक अनोनिमस फंक्शन. म्हणजे अनोनिमस फंक्शन सारखंच बिहेवियर देतं, सेम ॲज इट इज. फक्त त्याचा सिंटॅक्स काय असतो तुमचा एरो फंक्शनचा, की VARI व्हेरिएबल नेम इज इक्वल टू तुमच्या राऊंड ब्रेसेस, हे तुमचा एरो आणि हे पॅरामीटर्स बॉडी. इथं असणार आहे तुमची बॉडी, इथं असणार आहे तुमचे पॅरामीटर्स. Ctrl+V, आणि हे तुमचं व्हेरिएबल नेम. आता व्हेरिएबल तुम्ही लेटने करा, कशाने पण करा. जास्त करून तुम्ही ज्यावेळेस एरो फंक्शन वापरणार आहे तर एरो फंक्शनला कॉन्स्ट कीवर्डने जास्त करून करा. फंक्शन .js, सॉरी, इथं फंक्शन 1 2 3 4 0 5. आता मी सिंपल सिंटॅक्स सांगतो. आपण कसं करतो, फंक्शन कीवर्ड सपोज ग्रीट केला. ओके, असं आपण काहीतरी console.log मध्ये हॅलो असं काहीतरी लिहितो. ओके, तसंच जर मला एरो फंक्शन करायचं आहे तर मी एरो फंक्शन कसं करणार, की कॉन्स्ट कीवर्ड ग्रीट
इज इक्वल टू आता कर्ली ब्रेसेस. आता हे कर्ली ब्रेसेस काय येतं तुमचं, हे जे ब्रेसेस आहेत ना पॅरामीटर्सवाले, सेम ॲज इट इज पॅरामीटर्सवाले, फक्त इथं फक्त ॲरो फंक्शन येतं, ॲरो. आणि ॲज इट इज त्याला जर बॉडी असेल तर बॉडी द्यायची, जर सिंगल लाईनमध्ये एक्झिक्युशन असेल तर सिंगल लाईनमध्ये द्यायचं. आणि इथं मी टाकलं कन्सोल डॉट लॉगमध्ये हॅलो ओमकार. आता मला एक्झिक्युशन करायचं आहे तर मला काय करायला लागणार, ग्रीट ब्रेसेस. आता हे मला रन करायचं आहे. नोड 5 आला का, हॅलो ओमकार. ॲरो फंक्शन कशासाठी वापरलं, यासाठीच वापरलं. नेक्स्ट मला काय वाटलं की पॅरामीटर पाठवायचं आहे. ओके, आणि ॲरो फंक्शन कशासाठी वापरतात जास्त करून, ॲरो फंक्शन इज मोस्टली युज्ड फॉर फास्टर एक्झिक्युशन, कॉमा शॉर्ट हँड सिंटॅक्स. या दोन गोष्टीसाठी तर यूज होतच. तर शॉर्ट हँड सिंटॅक्स काय असतो, फंक्शन 06.js. आता इथं मला काय पाहिजे, एक फंक्शन आहे, कॉन्स्ट कीवर्ड स्क्वेअर. ओके, स्क्वेअरमध्ये मी एक पॅरामीटर रिसिव्ह करणार आणि रिटर्नमध्ये रिटर्नमध्ये तो पॅरामीटर x इंटू एक्स त्याचा स्क्वेअर भेटणार आणि हा वाला x इथं येणार. सॉरी, इथं तुमचा ॲरो फंक्शन. ओके, एक पॅरामीटर आला आणि तो पॅरामीटर मी रिटर्नमध्ये केला. इथं SQUA स्क्वेअरला 10 पाठवलं. हे फंक्शन रन केलं, नोड 6 आणि रिटर्न तर आपण केलं, कन्सोलमध्ये प्रिंट राहिला. दहा. जसं मी सांगितलं, रिटर्न आलेली व्हॅल्यू मी काय केली, डायरेक्ट कन्सोलमध्ये प्रिंट केली. इथंच फंक्शन कॉल केलं, इथं काहीतरी 10 त्याचा स्क्वेअर येईल. CLS आलं का 100 असं. आता मला शॉर्ट हँड करायचं आहे तर मी काय करणार, रिटर्न कीवर्ड काढणार. ओके, ॲरो फंक्शन आहे आपल्याकडं, तर ॲरो फंक्शनमध्ये आहे ना रिटर्न कीवर्ड काढला तरी चालतो. विदाउट रिटर्न शॉर्टेड सिंटॅक्स किती झाला बघा, जी अख्खी मला बॉडी लिहायला लागायची ती बॉडी पण नाही लिहिली, किती एका लाईनीत अख्खं फंक्शन बसलं का. आता ही पण स्पेस काढतो मी, याची पण स्पेस काढतो आणि हे मी कॉपी करतो. हे कमेंट करतो आणि बघा, एवढ्या जर 3 लाईनीचं मोठं फंक्शन जर माझं एका लाईनीत बसत असेल, एक्झिक्युशन पण सेमच आहे का. ॲरो फंक्शनमध्ये काय असते, एक चांगली गोष्ट काय की विदाउट रिटर्न कीवर्ड जे पण काय तुम्ही ॲक्शन परफॉर्म करता ना, ते डायरेक्ट ते इंटरनली रिटर्न करतं. आता याचा रिटर्न कीवर्ड कुठं आहे, हा जो तुमचा सिम्बॉल आहे ना ॲरो फंक्शन, हा त्याचा रिटर्न कीवर्ड असतो. ओके, रिटर्न काय करतो तो, हा जो सिम्बॉल आहे हा तुम्हाला रिटर्न करतो. ॲज इट इज याला बॉडी द्यायची असली तरी द्या, त्याला रिटर्न कीवर्ड दिला तरी चालतो, नाही दिला तरी चालतो. हे तुम्हाला गोष्टी ठेवायच्या आहेत लक्षात की without it's working, it's working with return or
विदाउट रिटर्न. ओके, यालाच तुम्ही काय म्हणता की कॉलबॅक फंक्शन. कॉलबॅक फंक्शन. आता कॉलबॅक फंक्शनचे कन्सेप्ट वेगळे आहे जरा, ते आपण नेक्स्टला बघू. नेक्स्ट म्हणजे पुढं आजच बघायचे आपल्याला. इथपर्यंत तर कळलं ना की ॲरो फंक्शन काय असतं. तर फंक्शनचं आहे ना सिंटॅक्स सांगतो आणि त्यात तुम्हाला टर्नरी ऑपरेटर पण कसं यूज करायचा ते पण सांगतो ॲरो फंक्शनमध्ये. ओके, शॉर्ट डॉट JS शॉर्ट हँड एक प्रोग्राम घेतला. क्लोज ऑल शॉर्ट हँड हे पण क्लोज करतो. आता तुमचं नॉर्मल फंक्शन एक्झिक्युशन बघा. आता मोठ्यापासून लहानपर्यंत एक फंक्शन असेल चेक रिझल्ट, त्याला मार्क्स येतील पॅरामीटर, आणि हा काय करेल इफ आलेले जर मार्क ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 35 असतील तर याच्यामध्ये कन्सोल डॉट लॉगमध्ये डबल कोटमध्ये पास लिहायचं. अदरवाईज एल्समध्ये कन्सोल डॉट लॉगमध्ये फेल लिहायचं. ओके, नॉर्मल सिंटॅक्स आपला असा असतो फंक्शनचा. किंवा हे जे सगळं आहे ना रिटर्न डबल कोटमध्ये पास करू आणि याच्यात रिटर्नमध्ये डबल कोटमध्ये फेल करू. ओके, हे झालं तुमचं पहिलं. फक्त असा सिंटॅक्स होता. नेक्स्ट काय झालं तुम्हाला ॲरो फंक्शन वापरायचं आहे. आता ॲरो फंक्शन कसं वापरणार. कॉन्स्टंट म्हणजे कॉन्स्टंट एक व्हेरिएबल घे. कोणता घे चेक रिझल्ट इज इक्वल टू मला ॲरो फंक्शन वापरायचं आहे. तर त्याला पॅरामीटर्स मला मार्क्स नावाच्या याच्यात मार्क्स सजेशन का देणार मार्क्समध्ये पॅरामीटर्स होणार. त्याचा रिटर्न कीवर्ड म्हणजे हा ॲरो फंक्शन आणि त्याची बॉडी. आता मी काय केलं सेम हा जो आहे Ctrl+C Ctrl+V याला कमेंट आउट काढलं. ओके, रिटर्न झालं. आता सेम मला काय पाहिजे एक्झिक्युशन बघा. इथून आपण आलो ॲरो फंक्शन वरती. ॲरो फंक्शन वरून आता टर्नरी वरती यायचं आहे ॲरो फंक्शन. तर कॉन्स्ट चेक रिझल्ट इज इक्वल टू मार्क्स. ओके, आणि या मार्क्सला आता मी काय करणार टर्नरी वापरणार. आलेला मार्क जर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असेल. ओके, मी काय वापरला इथं बघा त्याची बॉडी सुरू झाली. इथं आलेला मार्क जर ग्रेटर दॅन इक्वल टू असेल तर टर्नरी ऑपरेटर कसं वापरणार क्वेश्चन मार्क. ओके, क्वेश्चन मार्क टाकल्यानंतर पास ऑर डबल कोटमध्ये फेल. एक्सपेक्टेड काय आहे त्याला बरोबर तर आहे. या कंडिशनला चेक कर. ओके, इथे व्हॅल्यू राहिली ना आपली, तर इथे येणार ना ती 35. ओके, आता ते वर्किंग झालं की आलेला मार्क्स. आता बघा एवढं मोठं सिंटॅक्स लिहिण्यापेक्षा शॉर्ट हँड किती सिंटॅक्स झाला. आणि टर्नरी ऑपरेटरचा तो विषय असतो की जर वन लाईनमध्ये जर तुम्हाला वापरायचं असेल इफ एल्स तर टर्नरी ऑपरेटर. आता इफ कंडिशन कोणती आणि त्यानं चेकिंग कशावरती केलं. ओके, तर बघा ही त्याची झाली कंडिशन कुठली ही वाली. आता ही झाली तुमची कंडिशन नंतर काय केलं क्वेश्चन मार्क. आता क्वेश्चन मार्क केल्यानंतर काय असते की लेफ्ट साईडचा तुमचा ट्रू कंडिशन आणि राईट साईडची असते फेल कंडिशन. ओके, आता मी काय केलं जर आलेला मार्क जर 35 असेल इथं आता मी 2 वेळा फंक्शन करू कॉल चेक रिझल्ट
पहिल्यांदा 20 करू आणि नेक्स्ट काय करू 40 करू. CLS नोड शॉर्ट हँड आणि आता हे रिटर्न करणार आहे. तर ते मला कंट्रोल X कन्सोल डॉट लॉग मध्ये हे मी प्रिंट केलं डायरेक्ट 40. ओके आला का. पहिल्यांदा मी 20 पाठवलं. 20 पाठवल्यानंतर त्यानं कंडिशन चेक केली. कंडिशन काय केली, जर 35 मार्कच्या पुढे असेल तरच तो पास पाठवायचा, अदरवाईज फेल पाठवायचं. पहिल्यांदा 20 पाठवल्यामुळं फेल आला आणि नेक्स्ट 40 पाठवल्यामुळं पास आला. असा तुमचा शॉर्ट हँड सिंटॅक्स आहे. ॲरो फंक्शनमध्ये पण तुम्ही कधी काय वापरताय ना ते महत्त्वाचं आहे. नेक्स्ट काय आपल्याकडं तुमचं झालं ॲरो फंक्शन. ओके नेक्स्ट फंक्शनचा पार्ट येतो तुमचा IIFE. इमिजिएटली IMEDIATTELY बरोबर आहे. इमिजिएटली INVOKED इन्व्होक्ड फंक्शन. आता हे तुमचे जर शब्द पाठ नसतील ना तर पाठ करा. इमिजिएटली इन्व्होक्ड फंक्शन IIFE एक्सप्रेशन EXPRESSION बरोबर. इमिजिएटली इन्व्होक्ड फंक्शन. आता याचा सिंटॅक्स काय करतो की विदाउट कॉलिंग एक्झिक्यूट फंक्शन ओनली ॲट वन्स. इट इज यूज्ड फॉर फर्स्ट पेज showing or फर्स्ट पेज शोविंग पण म्हणू शकता. एकच सेकंद. ओके फर्स्ट पेज शोविंग. आता याचा यूज काय असतो की ज्यावेळेस तुम्ही एखादी वेबसाईट बनवता. ओके वेबसाईट IIFS टाकतो .js. एवढे लागत नाहीत फंक्शन आपल्याला, मेन 3च टाईप आहेत. पण हे इंटरव्ह्यूला विचारल्यानंतर परत मागं नाही पडायचं त्यासाठी. आता याचं एक्झिक्युशन कसं असतं की तुमचं ब्रेसेस. ओके ब्रेसेस झाल्यानंतर तुमचा फंक्शन कीवर्ड. ओके ही फंक्शन कीवर्ड झाल्यानंतर त्याचं पॅरामीटर झाल्यानंतर त्याची बॉडी आणि या बॉडीच्या नंतर इथं खाली त्याला इमिजिएटली कॉलिंग करायचं असतं. त्याला बोलतात की IIFE फंक्शन. ओके आता हे फंक्शन काय झालं तुमचं याच्यावरती कन्सोल सपोज कन्सोल डॉट लॉग मध्ये ओके हे तुमचं झालं फंक्शन. आता ज्यावेळेस कधी काय असतं की आपण एखादी वेबसाईट वगैरे बनवतो. वेबसाईट बनवल्यानंतर जर तुम्ही वेबसाईटला व्हिजिट केलं तर डायरेक्ट तुम्ही बघा हे करता की वेबसाईटवरती पांढरं वगैरे पेज दिसतं की एखादी तुम्ही कोणती पण वेबसाईट केली. सपोज मारावेलिस वेबसाईट बघू, मारावेलिस इन्फोसिस्टीम. ओके तर बघा हे लोडर टाकलाय ना, तर हे यांनी काय केला इमिजिएटली इन्व्होक केलं. इमिजिएटली म्हणजे जोपर्यंत आतला कंटेंट लोड होत नाही ते बघा लोडिंग टाकलंय. आतला कंटेंट कधीपर्यंत लोड होणार नाही तर लोड झाल्यानंतर आहे ना हे फंक्शन स्टॉप करायचं असतं. त्यासाठी हा लोडर टाकते की किंवा 4-5 सेकंद लोडर चालला पाहिजे. आपल्याला माहिती आहे की आपलं जे पेज आहे किंवा आपली जी वेबसाईट आहे ती 4-5 सेकंद चालणार आहे. तर इथं मी काय करणार 4-5 सेकंदाचा एक टायमर लावणार आणि तो टायमर 5 सेकंदापर्यंत तुमचा लोडर वगैरे फिरणार आणि तो फिरल्यानंतर मग मागचा ऍक्च्युअल जो माझा कंटेंट असेल तो दिसणार. आता या फंक्शनला कुठं मला कॉल करायला लागलं का नाही करायला लागलं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही व्हिजिट करणार आहात हे फक्त एक्झिक्युशन आहे आणि हे फंक्शन आहे ना एकदाच एक्झिक्यूट होतं. आता मी रन केलं
नोड iife.js झालं का तुमचं iife फंक्शन एकदाच होता तर याला कॉल कसा करायचा तर याला नावच नाही ना याला कॉलिंग पण कसं करणार डबल त्यामुळे ते काय म्हणलं जातं की इमिजिएटली इन्व्होक्ड फंक्शन एक्सप्रेशन फंक्शन एक्सप्रेशन का म्हण तर फंक्शन कीवर्ड आहे ओके तर iife जर आता पॅरामीटर मी कसे पाठवणार कंट्रोल सी आता पॅरामीटर इथं मी एखादं व्हेरिएबल घेतलं नम नावाचं आणि इथं डबल कोटमध्ये टाकलं की मी वेलकम ओके आता इथं हे जे पॅरामीटर्स असतात ना इथं तुम्ही काय करू शकता की जावा स्क्रिप्ट थ्रू आहे ना आपलं ब्राउझरवरती गेल्यानंतर इथं राईट क्लिक केलं इन्स्पेक्ट करतो ना ज्यावेळेस त्यावेळेस आपला सगळा डेटा असतो ज्यावेळेस सेटिंग वगैरे असतं ना इथं तुम्हाला सगळा ज्यावेळेस मी डॉम वगैरे शिकवेन ना त्यावेळेस तुम्हाला सगळा डेटा भेटतो आता सगळा डेटा तुमचा कुठं असतो की तुमचं जे ॲप्लिकेशन आहे याच्यामध्ये आहे ना तुम्ही हे जे सेव्ह केलं नाही तर आता हे माझं लॉग इन आहे तर हे माझ्या लॉग इनचा आहे ना सगळा डेटा असतो सगळा डेटा म्हणजे काय मी आता कुठून ऍक्सेस करतोय माझं जे लोकेशन असेल किंवा माझं आता हे जीमेल आहे तर हे जीमेलचा पण डेटा असणार माझ्याकडे त्यावेळेस मी काय करणार इथं ज्यावेळेस मी डॉम शिकवेन त्यावेळेस इथं मी काय करणार डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल क्रिएट करून ब्राउझर मधलं जे लॉग इन आहे या लॉग इनचं मी नाव टाकणार आणि इथं काय करणार फक्त इथं तुमचा वेलकमच्या जागी मी इथं टाकलं माझा काहीतरी ओमकार नावाचा युजर नेम भेटेल आणि इथं टाकेन हॅलो कॉमा न CLS आला का IIFE फंक्शन आणि हॅलो ओमकार म्हणजे काय मी जो सेव्ह केलेला डेटा असेल किंवा मी जो लॉग इन युजर आहे त्या लॉग इन युजरला बिना काय करता वेबसाईट ज्यावेळेस मी क्लिक करणार आहे त्यावेळेस त्या ब्राउझर तुमची माहिती देतं आणि ब्राउझर कुठली माहिती देतं जेवढी पण इथं तुमची सेव्ह असेल ना ही जी माहिती असेल सेव्ह ती सगळी माहिती तुम्हाला ब्राउझरकडे जाते ऑटोमॅटिकली ज्यावेळेस तुम्हाला ब्राउझर ऑब्जेक्ट मॉडेल BOM डॉम आणि बॉम असतं तुम्ही आतापर्यंत फक्त डॉम ऐकलं असेल पण ब्राउझर ऑब्जेक्ट मॉडेल काय असतं विदाउट एखादं ऍक्शन काय परफॉर्म करता विदाउट एखादी क्लिक करता जो पण आपल्याला काय डेटा भेटतो ब्राउझर ऑब्जेक्ट मॉडेल थ्रू ब्राउझर म्हणजे तुमचा हा जो ब्राउझर आहे त्याच्यावरती आपण विदाउट काय क्लिक करता जो डेटा भेटतो त्याला ब्राउझर ऑब्जेक्ट मॉडेल म्हणतात ओके IIFE जर कळलं असेल तर 1 टाईप करा आता लास्ट कंट्रोल्स आता लास्ट पार्ट कोणता राहिलाय की कॉलबॅक फंक्शन आता कॉलबॅक फंक्शन काय असतं की अ फंक्शन इज सेंडिंग अनदर फंक्शन ॲज अ पॅरामीटर मी काय सांगितलं ए फंक्शन इज सेंडिंग अनदर फंक्शन म्हणजे एक फंक्शन आहे त्या दुसऱ्या फंक्शनला ॲज अ पॅरामीटर म्हणून पाठवणं इज कॉल्ड कॉलबॅक फंक्शन कॉलबॅक .js आता कॉलबॅक मध्ये आपण एक फंक्शन घेऊ फंक्शन ग्रीट ओके नॉर्मल फंक्शन वापरू कारण की जरा सोपे वाटतं आता डिक्लेरेशनला त्याला नेम येणार आहे ॲज अ पॅरामीटर आणि कन्सोल डॉट लॉग मध्ये ओके एक पॅरामीटर आला डबल कोट मध्ये हॅलो आलेला नेम ओके नेक्स्ट काय केलं मी अजून एक फंक्शन लागेल आपल्याला फंक्शन प्रोसेस युजर फंक्शनचं नाव घेतलं त्याला पण एक पॅरामीटर येणार आहे त्याचं नाव आपण टाकू
कॉल बॅक. ओके, कॉल बॅक केल्यानंतर आता इथं मी काय करणार, कॉल बॅक, आणि या कॉल बॅकला मी पॅरामीटर पाठवणार. ओके, पाटील म्हणून असं काहीतरी. आता मला याला कॉल करायचा आहे, तर मी काय करणार, प्रोसेस युजर. आता या प्रोसेस युजरला एक पॅरामीटर लागेल. आता आपण काय केलं, मी नीट बघा, प्रोसेस युजर एक फंक्शन आहे, CLS तुमचा, हे काय तुमचं प्रोसेस युजर, हा प्रोसेस युजर एक फंक्शन आहे. ओके, त्याला एक पॅरामीटर रिसीव्ह होतोय, आणि हे ग्रीट काय आहे, एक फंक्शन आहे. ओके, आता मी काय केलं, हा जो पाठवणारा आर्ग्युमेंट पाठवतो तो काय टाकला आपण, ARG आर्ग्युमेंट. या प्रोसेस फंक्शनला मी कॉल केलं, इथून कॉल केल्यानंतर हा इथे आला. नेक्स्ट काय केलं, मला काय प्रोसेस युजर काय म्हणाला, मला एक पॅरामीटर पाहिजे. आपण पॅरामीटरला काय केलं, ग्रीट नावाचं फंक्शन ॲज अ पॅरामीटर आपण याला पाठवलं. आता इथं रिसिव्ह केल्यानंतर याचा आपण नामकरण सोहळा केला. ओके, नामकरण सोहळा काय केला, की तिथून जरी तू ग्रीटला कॉल केलं तरी मी याला माझ्या लोकल व्हेरिएबलमध्ये मी घेणार. लोकल व्हेरिएबलमध्ये त्याचं नाव काय दिलं, कॉलबॅक म्हणून नाव दिलं. ओके, आतमध्ये आलो, ज्या पण वेळेस मी कॉलबॅकला कॉल करेन तर इंटरनली तो कुणाला कॉल जाणार आहे, तुमच्या ग्रीटला कॉल जाणार आहे. ओके, आता ग्रीटवाला काय म्हणतो की मला पॅरामीटर पाहिजे. आता इथं पॅरामीटरमध्ये दुसरं आपण फंक्शन टाकलं नाही, इथं हार्ड कोडमध्ये एक स्ट्रिंग दिली त्याला. स्ट्रिंग दिल्यानंतर कन्सोल डॉट लॉग मध्ये आपण काय दिलं, हॅलो प्लस नेम. नेम काय मध्ये, नेम मध्ये काय रिसिव्ह झालं तुमचं, हे पाटील. आता इथं मी प्रिंट केलं नोड कॉलबॅक डॉट JS, आला का तुमचा हॅलो पाटील, असा तुमचा कॉलबॅक फंक्शन वर्क करतो. की एक फंक्शन आहे, त्याला ॲज अ पॅरामीटर म्हणून आपण काहीतरी पाठवलं, आणि तो इंटरनली जेव्हा त्याला काहीतरी वाटेल की मला हे कधी कॉल करायचं, त्यावेळेस तो कॉल करणार कंडिशन